तालुका भडगाव येथून जवळच असलेल्या लोणपिराचे इथं मोहरमच्या दिवशी दिनांक 6 रोजी ताजिया मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ताजिया मिरवणूक व विसर्जनमध्ये लोणसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हिंदू मुस्लिम बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केल्याने सर्व धर्म समभावचा प्रत्यय इथे येत होता। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून लोणपिराचे येथील दर्गा प्रसिद्ध आहे। हिंदू मुस्लिम एकत्र येत वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न करतात। मोहरमच्या दिवशी दिनांक 6 रोजी ताजिया मिरवणूक काढण्यात आली। यात लोणपिराचे पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ताजिया या कार्यक्रमासाठी कसगाव, बोदर्डे, कणाशी, बोरनार, घुसर्डी व लोणपिराचे या सर्व गावात हिंदू व मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते पूर्ण गावात फिरून खिचडा, अन्नधान्य व रोख स्वरूपात आलेल्या वर्गणीतून खिचडामधून दर्गाच्या प्रांगणात साबुदाणा खिचडी बनवत आहेत। महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। प्रसंगी लोणपिराचे पंचक्रोशीतील नागरिकसह गावातील नागरिक जे बाहेरगावी उद्योग व्यवसाय नोकरी निमित्त स्थायिक झाले ते देखील या महाप्रसाद व ताजिया मिरवणुकीत सहभागी झाले होते। ताजिया मिरवणूक गावातून काढण्यात आली। या प्रसंगी मिरवणुकीनंतर दर्ग्यावर चादर चढविण्यात आली। तेथून ताजिया घुसर्डी इथं नेण्यात आले। तेथील मिरवणुकीनंतर गिरणा नदीत ताजियाचे विसर्जन करण्यात आले। नमस्कार, तुम्ही आता आपण सर्व बघतात की आज मोहरम निमित्ताने सर्वजण आपण सर्व भाविक भक्त हिंदू आणि मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारं हे लोणपिराचे गाव, पिराचे म्हणजे इथे पूर्वाश्रमीचा पीर असणाऱ्या काही वास्तूंचा इथे समावेश आपल्याला आढळतो। ती पारंपरिक गेल्या अनेक वर्षांपासून जे इव्हन आमच्या सर्व गावातली ज्येष्ठ मंडळी आहे की या सर्वांनाही आठवत नाही, त्या अगोदर अगदी खापर पंजोबांपासून तर त्याहीपेक्षा त्याला अनेक वर्षापासूनची परंपरा या आमच्या लोणपिराच्या गावाला लाभलेली आहे। मोहरमच्या निमित्ताने सर्व गाव एकत्र येऊन एक चांगल्या पद्धतीने हा सण गावामध्ये एकही मुस्लिम कुटुंब नसताना हिंदू परिवार, हिंदू कुटुंब हा सर्व सण साजरा या निमित्ताने करतात आणि खूप मोठी परंपरा, साधारण 500-800 वर्षाची परंपरा या सर्व सणाला लाभली। एकत्र गुण्यागोविंदाने या देशामध्ये ज्या पद्धतीने धार्मिक बाबी किंवा धार्मिक गोष्टी या देशामध्ये ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काम करताना आपल्याला आढळतात, अशा लोकांसाठी एक लोणपिराचे हे माझं गाव अत्यंत चांगलं त्यासाठी उदाहरण ठरू पाहत आहे। गावामध्ये हिंदू मुस्लिम कुठल्याही प्रकारे वाद नसून समतेचे सर्व लोक पुजारी आहेत। ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकारामांनी सांगितलं होतं की अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू खिलावे, त्या दारूचा अर्थ वेगळा आहे। तर या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आज योगायोगाने पंढरपूरच्या पांडुरंगाची पवित्र अशी आषाढी एकादशीचा सुद्धा दिवस आहे आणि या निमित्तानं आज तुम्ही बघाल की मागे मोहरमच्या निमित्तानं दरवर्षी भाजी भाकरचा एक कार्यक्रम केला जायचा, पण आज आषाढी एकादशी आहे म्हणून या निमित्ताने आम्ही सर्व गावकऱ्यांनी येथे फराळाचा म्हणजे साबुदाण्याचा सुद्धा कार्यक्रम या निमित्तानं आयोजित केला होता। महाराष्ट्राला प्रदीर्घ संतांची परंपरा लाभलेली आहे। संत नामदेवांपासून जगद्गुरु तुकारामांपर्यंत शेवटचे संत जगद्गुरु तुकडोजी महाराजांपर्यंत या सर्व महापुरुषांनी जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन एक समतेचा विचार पुढे नेण्याचं काम केलं आणि त्याच माध्यमातून आज लोणपिराचे गाव मोहरम आणि या सर्व सणाच्या माध्यमातून हा समतेचा विचार पुढे नेण्याचं काम करत आहे। हे गाव आज गेल्या अनेक 500-700 वर्षापासून हा कार्यक्रम मोहरमचा कार्यक्रम कुठल्याही प्रकारे धार्मिक गालबोट न लागता, जातीय गालबोट न लागता हा कार्यक्रम करण्याचं काम करत आहे। येणाऱ्या काळामध्ये सर्व या माझ्या गावकऱ्यांना आणि सर्वांना मोहरमच्या निमित्तानं पुनश्च एकदा काम करण्याची बळ येवो आणि सामाजिक समता येणाऱ्या काळामध्ये टिको, याच अनंत शुभेच्छा आणि याच अनंत मनोकामना। धन्यवाद। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।